क्या तुझ राम काज करिए तो प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता मन रसिया कृष्ण रूप धरि का बाग चढ़ूप धरि लंक जला भीम रूप धरि असुर सारे रामचंद्र के काज तुम्हारी राय संजीवन लखन जियारे श्री रघुवीर हर्ष दुर्लभ रघुपति देवी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सहस्र बदन तुम रोज सुधारी अस कई श्रीपति कंठ लगाई सरदादिक ब्रह्मादि मुनि सारद कही भाई जब कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कही सकेता तुम उपकार सुधि वही किन्नारा मनाय लाज तुमरो मंत्र विभीषण माना दंडेश्वर भय सब सहस्त्र जो जन पर भानो मिलियो ताई मधुर भवनो प्रभु मुद्रिका विमुखवाई जल दिलाज दया तुमको दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे देते राम तुम्हारे तुम्हारे क्या बिन पैसारी सब तुम्हारे तुम्हारी शरणा तुम आपन देव समारो आपे दीन गुरु आपे रामे दुर्ग विशाच निकट नहीं आवे महावीर जब राम सुनो नासे रोग हरे सब विराज निरंतर हनुमत संकट ते हनुमान छुड़ावे मन प्रभु वचन ध्यान जोड़ा सब पर राम तपस्वी राजा दिल के काज सकल तुम साज और मनोरथ जो परिणामे हुए अमित जीवन फल पाए चारों युग पर ताप तुम्हारा पर शील जगत मिला राज शब्द के तुम रखवारे असुर नंदन राम तुम्हारे अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असुर वीर जात के माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरा अंत काल रघुबर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चिंतन रहे हनुमत संकट कटे मिले सब वीरा दोष मिले नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यावरं तुङ्गगीताय दातुं निम्ने समागत्य तेषां समानन्दकन्दो परः ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावद्विजीवोधरारथावतारम् कलाङ्कान्ततेजोऽधिकामोऽधिवक्त्रम् कलानिशवादा पुनोदारदक्षम् समाधिष्टमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति अघोराम तपोवनाधिगमनम् अथवा मृगं कांचनं वैदेहरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वालिनिर्दरणं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहरणं पश्चात् रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम् लोकाभिरामम्
कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियो बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यो श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी आणि चंचल असलेल्या मनाला या रामकथेमध्ये स्थिर करण्यासाठी सर्वांनी एक वेळेस एक मिनिट हाताने टाळी मुखाने नामस्मरण करायचं. सर्वांनी हाताने टाळी मुखाने नामस्मरण करायचं. श्रीराम जय राम जय जय राम.
प्रभु रामचंद्र भगवान की जय। परम मंगलमय परात्पराखिलेश्वर भगवान प्रभू रामचंद्रजीच्या पावन दरबारामध्ये हनुमंतरायाच्या पवित्र प्रारंभामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या परम सानिध्यात चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 273 बरोबर आहे ना? जवळपास 250 वर्षापासून आपला सप्ताह चालू आहे. 350 वर्षापर्यंत पासून ठीक आहे ना. 275 म्हटल्याच्या नंतर आता 2 वर्षात तर 350 वर्ष होतात आपल्या सप्ताहाला. राम जन्माच्या उत्सवानिमित्त हा रामनवमीच्या निमित्त आपला सप्ताह चालू आहे. आणि त्या निमित्ताने सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, परत दुपारी गाथा भजन, बरोबर दुपारी गाथा भजन आणि 2 ते 5 या वेळेमध्ये संगीत रामायण कथा. खर तर पत्रिकेवरती भावार्थ रामायण कथा लिहिलेली, पण काही हरकत नाही. आपल्या कथेमध्ये भावार्थ रामायणाचा तर पुरावा आपल्याला मिळणारच आहे. अजून तुलसी रामायण आणि गीत रामायण या तिन्ही रामायणाचा पुरावा मी आपल्याला देणार आहे. आणि रात्री कीर्तन उत्सव आज आपल्या कथाचा प्रथम दिवस आहे. आणि पहिला दिवस म्हटल्याच्या नंतर आपण खेडेगावातली मंडळी, पहिला दिवस म्हणजे देवाधन असतं. देवाधन बरोबर आहे का नाही? आपण गुऱ्हाळा का पाहिलेले का? गुऱ्हाळपूर्वी गुऱ्हाळात पहिल्या दिवसात ते चरखा सुरू करायचं म्हणजे जरा उशीरपाशीर होत असतो. मग काय ते जमाजमन करायला भेंडी पहारे, पुन्हा चरख्याला ऑइल पहारे. पहिल्या दिवसाची झेप जरा काळी पडू शकते. पहिला दिवस म्हणजे विलंब होत असतो. आजपासून रामनवमी पर्यंत आपल्याला रामाच्या जीवनाच्या चरित्राचा विचार करायचा. राम प्रभूचं जीवन चरित्र गायचंय. तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन ज्यामुळं मला घडतंय, ज्यांच्यामुळं घडतंय. आपल्या गावातला पहिलाच तुमचा माझा परिचय. तुम्हा सर्व मायबापांचं ज्यांच्यामुळं मला दर्शन घडतंय ना. आपल्या भागातील, आपल्या गावातील रत्न, आपल्या परिसरामध्ये सुंदर ज्यांचं नाव आहे, माझे जिवलग मित्र पहिला दिवस आहे आपल्या कथेचा बरं का. आणि त्यामुळे तुम्हाला माझाही स्वभाव माहिती नाही. स्वभाव माहित नाही, मलाही तुमचं माहित नाही. तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन ज्यांच्यामुळे मला घडतंय ना. आपल्याच परिसराचं वैभव, आपल्या गावातील गायनाचार्य हरिभक्त पारायण माझे जिवलग मित्र केदार महाराजांनी फोन केला. तसेच हरिभक्त पारायण आमचे प्रकाश महाराज, आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन होत आहे. सर्व गावातील तरुण मंडळीच्या माध्यमातून हा सप्ताह चालतोय. आनंद वाटला, कारण तरुण मंडळी या ठिकाणी पाणी मारायला आलेली आहे. कारण सप्ताह करायचा तो तरुणासाठीच करायचा असतो. आजपासून आपल्याला रामायण ऐकायचं बरं का. पण रामायण ऐकायच्या अगोदर काही 2-5 गोष्टी सांगतो. कथा ऐकत असताना कथेमध्ये विक्षेप झाला नाही पाहिजे बरं का. आज आता हे पाणीवर वगैरे मारणं चालू आहे म्हणून ठीक आहे, पण उद्याच्या कथेमध्ये आपल्या सकाळी इथपर्यंत टाकून घ्या. आणि कथा चालत असताना पायामध्ये बूट घालून हे करून इकडं तिकडं येणं बिणं थोडस टाळा बरं. कारण हा
नुसता मंडप नाही, लग्नाचा मंडप वेगळा आणि सप्ताहाचा वेगळा बरं का. सप्ताहाचा मंडप म्हणजे मंदिर असतो बरं का, आणि मंदिरात जरासं थोडस टाळायचं ते सर्व. आपली आता तरुण मंडळी आहेत ती घेतीलच लक्षात. आजपासून 7 दिवस आपल्याला रामकथेचा विचार करायचा आहे. वास्तविक पाहता रामायण हे सर्वांनाच माहिती आहे बरं का. आपण भाग्यवान आहात की आपला सप्ताह रामनवमीच्या शुभ मुहूर्तावरतीच तो समाप्त होतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी आपला काला असतो. भाग्यवान आहे की प्रभू रामचंद्रजीच्या जन्माचा उत्सव आपण करत आहोत. काय कायचं रामायण 273 वर्ष झालेत आपल्या सत्याला. काय कायचं रामायण, काय होईल रामायण ऐकलेले, कसं झालं रामायण तयार, याचाच विचार आज करायचा बरं का. रामायण कसं तयार झालं, कशा प्रकारे रामायणाचा तयार झाला, रामायण अगोदर कोणी लिहिलं. वास्तविक पाहता आता ही वेळ म्हणजे आपलं रामायण संपायला पाहिजे या वेळेला आपलं रामायण. पण आजचा पहिला दिवस असल्यामुळे थोडासा उशीर झाला. कशा प्रकारे रामायण म्हणजे काय, काय आहे रामायण आणि काय होईल रामायण ऐकल्याने, याचाच विचार आपल्याला असा आज करायचा आहे बरं का. वास्तविक पाहता आणि या हिंदू संस्कृतीमध्ये अशी व्यक्ती नाही की त्याला रामायणाचा मेळ नाही. प्रत्येक व्यक्तीला रामायणाचा मेळ आहे की नाही, कोणाला माहित नाही रामायण. मग तेच रामायण कसं लिहिलं आणि कशा प्रकारे रामायण घडलं याचा विचार आपल्याला करायचा आहे. पण रामायण या शब्दाचा अर्थ सांगतो पुढे चलतो बरं का. कदाचित तुम्हाला माहिती असं, पण माझं कर्तव्य मी रामायण सांगण्यासाठीच आलोय त्यामुळे सांगून जातो बरं का. रामायण या शब्दाचा अर्थ आमचे गुरुवारी प्रातस्मरणीय चंद्रशेखरजी महाराज देवळकरांनी सांगावं. रामायण, राम अधिक आयन असा मिळून हा रामायण शब्द झाला बरं का. रामायण आयन म्हणजे काळ. आयन या शब्दाचा अर्थ काय होतो, काळ. तुम्हाला जरी असं नाही कळाला तरी आपल्याला उत्तरायण दक्षिणायन हे तर कळतं ना. आयन म्हणजे काळ, म्हणजे रामाचा काळ कसा होता, ज्या ग्रंथात सांगितलं त्याला म्हणायचं रामायण बरं का. मग रामाचा काळ कसा होता, आपल्यासारखा नव्हता बरं का. रामासारखा राजा जगाच्या पाठीवर दुसरा झाला नाही. नाही नाही, रामासारखा राजा झाला नाही, रामासारखा मुलगा झाला नाही, रामासारखा पती झाला नाही, रामासारखा मित्र झाला नाही, अहो रामासारखा शत्रू पण झाला नाही. राम प्रभू सारखं श्रेष्ठ व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर, या विश्वाच्या पाठीवर फक्त म्हणजे रामच, दुसरं कोणतंच नाही बरं. राम प्रभूचा काळ एवढा सुंदर होता म्हटले. आयन म्हणजे काळ, रामाचा काळ कसा होता. लोक सहज म्हणतात बरं का, प्रकाश महाराज लोक सहज म्हणतात की इतिहासामध्ये पुराणात एक भोज राजा झाला, भोज राजा, आणि त्या भोज राजाचं राज्य म्हणजे रामाचंच राज्य असा ठराव पास करायचं ठरलं. आमचे गुरुवारी शेखर महाराजांनी कथा सांगावी की रामाचंच राज्य म्हणून घोषित करा. कोणाचं, भोज राजाचं राज्य म्हणजे रामाचंच राज्य असं घोषित करायचं ठरलं. सभा भरलेली. अरे एवढा संपन्न राजा होता म्हणले ते भोज राजा की त्याच्या राज्यात काहीच कमी नव्हतं. मग भोज राजाचं राज्य म्हणजे रामाचंच राज्य, एवढं श्रेष्ठ राज्य असं घोषित करायचं होतं बरं का. सभा भरलेली, अनेक देशोदेशीची मंडळी आलेली आहे आणि सर्वांनी सांगितलं की हा भोज तेव्हापासून म्हणजे आम्हाला काय माहिती, कारण दरवाजा उघडणं एवढं सोपं नाही बरं का.
मोहराचा उजेड पडलेला होता. राजाने विचारलं महाराज हे काय? म्हणजे हे रामराज्य. म्हणजे रामराज्य म्हणजे कसं रामराज्य? या मोहरा रामराज्यातले आहेत म्हणजे. कारण राम प्रभूने एका शेतकऱ्याला 2 एकर जमीन दिली होती म्हणजे. आणि त्याची जमीन नांगरत असताना त्याच्या फाळाला ह्या मोहरा लागल्या. त्याने त्या एका पात्रात भरल्या, एका ताटात भरल्या. राम प्रभूच्या दरबारात आला आणि सांगितलं, प्रभू तुम्ही मला 2 एकर जमीन दिली होती. जमिनीवर माझा हक्क आहे, पण जमिनीच्या आतल्या वस्तूवर माझा हक्क नाही. अरे जमिनीच्या आतली संपत्ती ही राजाची संपत्ती असल्या म्हणून तुमच्या या मोहरा तुम्हाला परत करायला आलो. किती इमानदार होते पा. जर विहिरीला पेट्रोल लागलं तर आपण काय करणार? सांगणार कसे असताना तो आम्हाला पेट्रोल लागलं म्हणून. मग राम प्रभूचं राज्य एवढा शेतकरी इमानदार त्याने पूर्ण मोहरा रामाच्या राज्यात आणून ठेवल्या. राम प्रभूने आपल्या अर्थमंत्र्याला सांगितलं, मंत्री या मोहरा आपल्या राजकोषात जमा करा. मंत्र्याने सांगितलं, राजेसाहेब एक मोहरी बसत एवढी पण जागा आपल्या राजकोषात नाही. मग राजकोषात जागा नाही. प्रभूला सांगितलं जागा नाही. मग या शेतकऱ्याच्या रानाच्या मोहरा सापडलेल्या होत्या ना, रामप्रभूने सांगितले तुला सापडले ना, माझ्याकडून तुला दान घेऊन जा. घेऊन जा. तुमची मोहरी मला एक लागत नाही. माझ्या जीवनात मी समाधानी. मग अरे राजकोषात ठेवण्यासाठी जागा नाही आणि शेतकऱ्याला देतो तर शेतकरी येत नाही. रामप्रभूने सांगितलं, मंत्र्याला सांगितलं, जा गावातल्या चौकामध्ये त्या मोहरा ठेवा आणि गवंडी द्या. ज्याला लागतील त्यांनी घेऊन जा म्हणून. आणि गावाच्या चौकामध्ये काकू ओट्यावरती ठेवल्या त्या मोहरा. 8 दिवसाच्या नंतर जाऊन पाहिलं तर त्या मोहरीचा त्या ताटातला एक मोहरी कोणी उचलली. रामचंद्र भगवान की जय. कुठं होता आपण? म्हणा नाही हिवर खेड्यात हिवरडीमध्ये होतो म्हणा का कुठं होतो? एक मोहरी कोणी उचलली नाही का कुठं? एक मोहरी उचलली नाही. सेनापतीने येऊन सांगितलं, प्रभू राजेसाहेब तुम्ही मोहरीचे ताट चौकामध्ये नेऊन ठेवायला सांगितलं होतं, पण त्याच्यात कोणीही पण एकही मोहरी नेली नाही. मग म्हणजे काय करा? अरे म्हणजे ज्या ठिकाणी निघले ना त्या ठिकाणी म्हणे ते पुन्हा पुरून टाका. आणि राजा तो साधूच्या भूत राजाला सांगू लागला, राजा अरे त्या मोहऱ्या इथं पुरलेल्या आहेत म्हणजे. राजा म्हणला, महाराज कळलं मला या रामराज्याच्या मोहऱ्या आहेत, पण रामराज्य दाखव ना. रामराज्य दाखव ना. माझ्या रामाच्या राज्यात फरक काय हे दाखवा ना. तुम्ही आता हे मोहरा दाखिले, पण माझ्या राज्यात रामाच्या राज्यात फरक काय म्हणजे
कधीच बापाने आपल्या मुलाच्या प्रेताला फांदा दिला नाही. कारण राम प्रभूच्या काळात आपल्या बापाचा एकटा मुलगा कधीच मेला नाही. रामप्रभूचा काळ, रामप्रभूच्या काळात नेहमी बापाला अग्नी दाख मुलाने द्यायला बरं का. रामप्रभूच्या काळात बापाचा एक मुलगा कधीच मेला नाही. एवढा रामप्रभूचा काळ एवढंच नाही, रामप्रभूचा काळ एवढा श्रेष्ठ होता म्हणजे की रामप्रभूच्या काळात भरभरून जमीन पीक द्यायची. ते म्हणतात याच्यात काय, याच्यात मोठेपणा काय. अरे रामप्रभूच्या काळातच काय एवढं जमीन पिकायची. अरे आमच्या काळात आम्ही गुंठ्यामध्ये 5-5 लाख रुपयाचा माल काढायला. रामप्रभूच्या काळात मोठे पण काय सांगायला. पण ऐका ना काकू, रामप्रभूच्या काळात मशागत न करता जमीन पीक द्यायची. आता आपल्याला जर मिरची जर घ्यायची असेल तर तिला 3 दिवसाला एकदा फवारावं लागतं. पण रामप्रभूच्या काळात आम्ही बात न मशागत केली तरीही जमीन काय करायची, पीक द्यायची. हे रामप्रभूचा काळ आहे. हा रामप्रभूचा काळ आहे. हा, आणि त्या रामप्रभूच्या काळातलं, त्या प्रभूच्या काळात रामायण कसं घडलं, त्या रामप्रभूचं जीवनचरित्र कसं घडलं आणि कोणी रामायण लिहिलं हे आपल्याला पाहिजे. अगोदरचं रामायण कोणी लिहिलं माहिती का तुम्हाला? झोपलात का काय? नाही ना. सर्व रामायण नुसतं एका व्यक्तीने लिहिलेलं नाही बरं का. जवळपास रामायणाचे प्रकार 242. किती? रामायणाचे प्रकार प्रकार बरं का प्रकाश महाराज, जवळपास 242 पर्यंत रामायण लिहिलेले. हनुमंतरायाने एक रामायण लिहिलेलं आहे बरं. भगवान शंकराने रामायण लिहिलेलं आहे. काही आनंद रामायण आहे, काही भावार्थ रामायण आहे, काही तुलसी रामायण आहे, आध्यात्मिक रामायण आहे. हे जरी खरं असले, रामायणाचे प्रकार खूप जरी असले, पण हे सर्व प्रकार अगोदर वाल्मिकीच्या रामायणापासून झालेले आहेत. अगोदर लिहिलं रामायण वाल्मिकाने. वाल्मिकाने म्हणजे त्याचं नाव काय अगोदरचं? वाण्या. गेलात ना पंढरपूरला तुम्ही? पंढरपूरला गेलेले आहेत ना तुम्ही? तुम्ही असं नुसतं टपटप पाहू नका बरं का. मी तुमच्या नातवासारखा आहे, तुम्ही बोलत चला. आता हे थोडंसं अंतर जास्त झालंय आपलं, आता उद्यापासून हे अंतर कमी करू आपण. पंढरपूरला गेलात ना? कोण कोण गेलात? तुम्ही 2-5 जण म्हणताय, मागच्या काही नाही. तुम्ही जर नसल्या पंढरपूरला गेला तर मग आपण लगेच पुढे सप्ता करू ना. पंढरपूरला पंढरपूरला तुम्ही गेला, दिंडीमध्ये गेलात ना? वारीत गेलात ना? हा, वारीत गेल्याच्या नंतर सासवड हे वगैरे आपल्याला करायचं. कारण अगोदर याच्या गळ्यात माळ नव्हती बरं का प्रकाशात. बरं का केदार महाराज, याच्या गळ्यात माळ नव्हती. याच्या गळ्यात कोणाच्या? वाल्याच्या. ज्याच्या गळ्यात माळ नव्हती त्याला काय म्हणायचं? वाल्या. असं म्हणायचं बरं का. पण त्याच्या गळ्यात माळ नव्हती, वाल्याच्या गळ्यात माळ नव्हती बरं का. नाथ महाराजांनी वर्णन केलंय बरं का. वाट पाड्या कोळीकू नाम जपेसो वाल्मिकू. वाटपाडी करणारा हा शब्द जरा जुन्या काळात नाही बरं का. वाटपाडी करणारा म्हणजे वाटेवरती दरोडा घालणारा माणूस होता. याचं काम होतं, ज्या परिसरामध्ये हा राहत होता ना त्या परिसरामध्ये लोकांना अडवायचं, रस्त्याने जाणाऱ्या लोकांना अडवायचं, त्याच्याजवळ धनसंपत्ती घ्यायची आणि नाही दिली तर त्याचा जीव घ्यायचा.
नेहमी चप्पल चप्पल पायात इथून चालला याला ज्याने त्याने आपल्या लेकराला प्रत्येकाला सांगावं बरं काही काय होतं चालू आपलं म्हणा ना रामायण अरे पापी असणारा माणूस त्याने साधारण पाप केलं नाही बरं का होलसेल पापी त्याने 7 रान भरून नुसते ब्राह्मण मारले आपल्यासारखे मारलेले मोजलेच नाही त्याने हे म्हणलं ते मोजायचे पण नाही केलं आपल्यासारखे पण त्याने प्युअर ब्राह्मण मारले किती 7 रान भरून कारण एक ब्राह्मण मारला की त्याने एक खडा टाकावा खडा कोणता टाकावा इतिहास जरा व्यवस्थित आहे का बरं का खडा कोणता टाकावा काही महाराज काही म्हणजे मोहरी एवढा टाकला काय होतं ते सांगतो बरं का बोलो जय सियाराम सगळ्यांनी म्हणायचं जय सियाराम म्हणतात वा भैया नवीनच आणला उलट हात करा काय बरं ना आम्हाला तुम्ही आजवरती हात करा का करायचे मी तुम्हाला उद्या सांगतो बोलो जय सियाराम आपल्यासारखे लोक किती मारले हे मोजलं नाही बरं का त्याने ब्राह्मण मारले आणि खडा टाकला का खडा टाकला अरे खडा जमा करायला तो का पूर्ण होता का काय त्याने खडा हा जमा केला तो कोणता होता इतिहास पहा रामायणाचा विषय पहा बरं का कारण ब्राह्मण देवता ही एक खड्याची पूजा करते त्याचं नाव आहे शाळीग्राम भगवंत शाळीग्राम भगवंत आहे बरं का तो देवे कोणाचा ब्राह्मणाचा ब्राह्मण देवता शाळीग्राम देवाची पूजा करतात एवढा एवढा गंगूला खडा असतो तो दगडासारखा दगडच असतो आता ते इतिहास मोठा आहे शिव महापुराणात ती कथा आलेली की तो दगड का झाला देवी भागवतातही ती कथा आलेली आता ह्या दोन्ही तिन्ही कथा मला माहिती आहे त्या कथा या दोन्ही तिन्ही कथा मी करतो शिव महापुराणही करतो देवी भागवतही करतो पण आता आपल्याला रामायण पाहायचं म्हणून मागची कथा मी सांगत नाही पण तो शाळीग्राम भगवंत आणि पूर्वीचे ब्राह्मणाकडे काम होतं बघा ब्राह्मणाला भूदेव म्हटलं जातं या विश्वात ना जमिनीवरचा देव म्हणजे ब्राह्मण आणि ब्राह्मणाकडे काम आहे त्याने धर्मशास्त्र लोकांना शिकवलं पाहिजे आणि आपल्या काळात एक आपण ब्राह्मण येत होता की नाही गावात आज एकादशी आहे काळ्या पिशव्या घेऊन येऊ नका आणि होता का नाही आज गुरुवार आहे उद्या चतुर्थी आहे अमावस्या सांगायला मला ब्राह्मण यायचा पंचांग सांगण्यासाठी येत होता तसं गावगाव ब्राह्मणाने फिरावं पंचांग सांगावा यज्ञ करावा आणि यज्ञहून ब्राह्मण घरी चालला की काय ते लोकांनी दक्षिणा दिलेली त्याच्याजवळ असायची आणि मग ज्या वाटाने हा चालला तिथं हा वाहन उभा असायचा आणि त्याने त्या ब्राह्मणाला अडवायचं हे काढ काय तुझ्याजवळ काढ लवकर काढ आता ब्राह्मण ज्या भीतीच्या पोटे हातात तुहाळ असायची महाराज त्याच्या त्या भीतीच्या पोटे याने काय करावं ते काय लोकांनी धान्य दिलेलं असेल दक्षिणा दिलेलं असेल ती देऊन टाकावी पण लाल कपडामध्ये बांधलेला आपला जो साईग्राम भगवंत असायचा ना ते ब्राह्मण असं लपून ठेवायचं अरे जाऊ द्या धन गणपती गेली तर आपला देव नाही द्यायचा आपण आणि मग वाढल्याला वाढायचं ब्राह्मणाने धन दिलंय पण ह्यो खडा करून देत नाही ह्यो कधीच नसत आणि जर हा बरीच असेल तर मी श्रीमंत कसा किती जगाच्या पाठीवर माझ्यासारखा श्रीमंत कोण होईल म्हणून याने काय करावं त्या ब्राह्मणाचा जीव घ्यायचा आणि त्याच्याजवळचा तो खडा घ्यायचा म्हणजे शाळीग्राम भगवंत घ्यायचा आणि आशे 7 रान भरले बरं का दुसरेकडे नव्हते ते तो शाळीग्राम भगवंताने त्याने 7 रान भरून ब्राह्मण मारले आपल्यासारखे किती मारली याचा गेलंच नाही त्याने मोजले पण नाही ते म्हणलं हे का मोजायच्या लायकी का काय असे मारले त्याने पण म्हणतात ना अरे माणसाचं भाग्य कधी उजळल माणसाचं पुण्य कधी काम येईल काय सांगता येत नाही अरे एवढा पापी असणारा वाल्य पण एक दिवस त्या वाटावरती हा दरोडा खोरायचा ना
कळले बहुता दिसा हृदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो संतांचं सानिध्याने संतांची भेट झाली संतांची भेट का झाली माझं पुण्य होतं जगद्गुरु तुकोबारायचा दुसरा भंग आहे भाग्याचा उदय ही जोडी संत पाय माझ्या जीवनात काय माझं पुण्य उदयाला आलं मला संतांची संगती झाली मला संतांचं काय झालं सानिध्य प्राप्त झालं बोलो जय सियाराम नारायणजी निघालेले नारायण नारायण श्रीमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण नारायण भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायणजी भजन करीत निघाले नारायणजीला असं जवळ येऊन गेलं त्याने कोणी नारायणजीला जवळ येऊन गेलं कोणी वाणी तो झाडावर बसलेलाच होता का त्याने नारदाला असं जवळ येऊन गेलं त्याने नारदाच्या पुढं उडी मारली आणि पूर आडवली ताड म्हणे तुझ्या जवळ काय आधी नारदजीच होते ते नारदजी म्हणले वाल्या माझ्याजवळ काय नाही रे आता ते वाल्या म्हणला हो बरं तुमच्याजवळ काय नाही अरे सब घेऊन आलेला महाराज आणि यात घेऊन आलेला ब्राह्मण रिकामी हाताने येत असतो का तुला का घेऊन आलेला महाराज रिकामी येत असतो का अरे सब घेऊन आलेला महाराज आणि यात घेऊन आलेला ब्राह्मण रिकामी हाताने कवा येत नाही फार तुझ्याजवळ काय नारदजी म्हणले हे बघ एक हातात चिपळ्या तर दुसऱ्या हातात नाही हे पाहिजे तुला म्हणलं हे घेऊन करू काय इमानदारीला सांगा हे कोणाला लागतंय का याला कोणी घेत नाही आपले पोरं वाटणे कशाला करते जमिनीच्या का ग्रंथाच्या तुमच्या पोरांनी घेतली एखाद्या नाही मला ज्ञानेश्वरीच पाहिजे असं म्हणला का आता इथं उदाहरण सांगतो तुम्हाला 7 दिवस आता मी ग्रंथ इथंच ठेवणार आहे अजिबात हालणार नाही पण तुम्ही याच्यावर 2000ची नोट व्हा याच्यावर कोणाला काय गरज पडली अरे काय करायचं तुमचा इनाम काय करायचं तुमच्या चिपळ्या काढ पैसे काढा तुमच्याजवळ काय पैसे ते म्हणजे हे वाट्या माझ्याजवळ काय नाही पण सांग ना एवढं पाप करायला कोणासाठी करायचं कोणासाठी करायला तो म्हणला महाराज तुमचं का माझं का तुमच्या सारखं का काय अरे मला पत्नी आहे मला मुलं आहेत मला आई वडील आहेत आणि त्याचा माझ्यावर जीव आहे आणि त्याच्यासाठी हे करतो त्या टायमाला नारायणजी म्हणजे वेड्या अरे ज्या ह्याच्यासाठी एवढं पाप करायला एकदा त्याला जाऊन विचार बरं तुझ्या पापात भागीदार होतील का म्हणून
म्हणला वा 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 मला घरी पाठवा आणि तुम्ही पळून जा. ते म्हणजे अरे मी संपले तुला शब्द देतो झाडचा हल्ला आणि तुझा जर माझ्या विश्वास नसेल तर तुझ्या दोन्ही दोरी येणार त्या दोरीने मला झाडाला बांधणार बापू येणे नारळीला पीठ बांधतो नारळ घ्यायचं म्हणजे चालू नारायण 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 आणि हा घरी गेला पत्नीला म्हणला हे बघ लोकांच्या इथं सालानी राहिलो तुला येत जाईल केली माझ्या बापा सहभागी होशील का आपलं या असं होतं बरं का तेव्हा त्याला नका जाऊ बरं का हे आपलं या असं तिने सांगितलं हो लग्न मग करून तुमच्या सोबत आलेले माझा उदरनिर्वाह करणं तुमचं काम आहे तुम्ही लोकांचं इथून चोरी आणा नाही तर डाका टाकून आणा मला त्याच्यातून तुमच्या बापाचा आणि माझा संबंध नाही आईला विचारलं आईने नकार दिला बापाला विचारलं अरे सगळ्यांनी नकार दिला असा धक्का बसला महाराज आपल्याला बसून धक्का पण त्या टायमाला वेळ राहतो आपल्यालाही धक्का बसणार आहे कारण या समाजाची रीती या जगाची रीती लोक सुखात आपल्या सोबत असतात आणि दुःखात कोणी नाही मागचे 2 वर्ष पाहना अरे कोटच्या मुलांनी बापाला आगली दाखवून दिला नाही तो म्हणला त्याला तिकडच भुका कोरोनाच्या काळात गेलं होतं कोणी हा माझं एक भावगीत गाजलं होतं पहा त्या भावगीताचा अर्थ असा आहे सुख के सब साथी दुख में न कोई मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा न कोई सुख के सब साथी दुख में न कोई हो सुख के सब साथी दुख में न कोई दूजा न कोई सुख के सब साथी दुख में न कोई कारण लोक सुखात आपल्या सोबत असतात दुःखात कोणी नाही अरे सर्वांनी नकार दिला असा धक्का बसला काढून गेला आणि मग नारदीची आठवण झाली महाराज पळत सुटलं नारदीला जिथं बांधून ठेवलेत ना नारदजी त्या रस्त्याने पळत सुटला पळत आला पण काकू पाहिले नाही ह्याने नारदीला पाहिल्याच्या नंतर पुराणाशी उतरलेली होती आता नारदीच्या समोर आल्याच्या नंतर नारदीला सांगायचं पण काम पडलं नाही की वाल्या हाताचे पुराण टाकून दे नारदीच्या समोर आला ना हातात पुराण आपोआप गळून पडली ना हात जोडले गेले साधू तुम्ही सांगत होते तसंच झालं बरं का अहो ज्यांच्यासाठी आयुष्य जाळलं ना सर्वांनी हातावरती केले हो हा आपल्याला हे कळतं बरं का ज्यांच्यासाठी आपण आपलं आयुष्य खर्च केलं ना शेवटी ते आपल्यासाठी हातावर करतात आपल्याला कळतं ते तुम्ही काकडा म्हणता का तुमच्या गावात काकडा म्हणतात का भाऊ म्हणतात का नाही प्रकाश महाराज मनीचा काकडा आणि म्हणत नाही बरं का मी म्हणत नाही काकडा पाहून म्हणत नाही हा त्याच कारण आहे माझं आडनावच काकडे मी खानदानी काकडे असल्यामुळे मला काकडा म्हणायची गरज नाही पण तुम्ही म्हणा त्या काकड्यातलं प्रमाणे माणसाला कळतं पण कधी कळो येईल अंतकाळी प्राण दयाना गेली हो राहाती निराळी रांड पोरे सकळ कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची आपल्याला कळणार आहे त्या टायमाला आपल्या हातात काही राहणार या वाल्या सावध झालाय महाराज तुम्ही म्हणत होते तसं झालं काय नाही केलं रात्रंदिवस पडालो हो यायच्या
मगर जान आओ. साधू, मी तुम्हाला शिनालोय. मैं आ तो गया हूँ मगर जान आओ. तेरे दर पे आने के काबिल नहीं हूँ. तेरी रहमतों का है बोझ इतना, इसे मैं उठाने के काबिल नहीं हूँ. आ तो गया हूँ. मी आलो शेरनं तुम्हाला साथ. पण मी बघा ना, दुनिया की चाहत ने मुझको बुलाया, तेरा नाम मेरे ज़बान पे न आया. खतावार हूँ मैं, गुनहगार भी हूँ. तुझे मुंह दिखाने के काबिल नहीं हूँ. आ तो गया हूँ. साधू, मी तुम्हाला शरणालोय. कृपा करून सांगा, मी आतापर्यंत खूप वाईट वागलो, पण माझ्या जीवनात माझा उद्धार असा होईल सांगा. पश्चाताप, डोळ्यात पाणी येईल. साधूला हात जोडलेले वाल्याने. सांगा ना महाराज. त्या टायला नारदाने सांगितलं, घाबरू नको वाल्या. अरे आतापर्यंत ते झालं ते पाहू नको. हा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना, मागे झाले ते पाहू नका, पुढे जाणील आहे. अरे आतापर्यंत कसा वागला ते तर सोडून दे, पण आता चांगलं वाग. तुला पश्चाताप झालाय ना, काही नाही. देवाचं नाव घे, म्हण ओम नमो भगवते वासुदेवाय. तुला मंत्र देतो, म्हण म्हणले, तुझा उद्धार होईल. आता काकू याने कधी देवाचं नावच घेतलं नव्हतं. याला ओम नमो भगवते वासुदेवाय कशाचं म्हणता येतं? 2-5 मंत्र सांगून ठेवले, सांगून दिले नारदाने त्याला, पण याला म्हणताच येईना. महाराज याला म्हणता येईना, तर याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. नारजी, मला हे म्हणता येईना हो, मला हे म्हणता येत नाही. धनाजी म्हणजे घाबरू नको येडे, आपल्या लोक एवढेच मंत्र थोडेसे. आतापर्यंत मला जे मंत्र माहित होते ते सांगत होतो. आता तुला काय येतंय सांग बरं मला. तू म्हणला मला काय येतंय, हे याचं झाड याच्याशिवाय काय केलं नाही मी. मारा, तोडा, हाणा याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. नारदजी म्हणजे काय म्हणला तू? मारा. तुला घेऊ मंत्र म्हणजे मारा मारा मारा. जसं तुला हसू यायला लागलं ना, त्यो हसला. त्यो म्हणला तुमचं अवघडच आहे बाप्पा, तुझं मारा मंत्र थोडंच असतो. पण मारा मंत्र नाही, पण 3दा मारा म्हटलं की एकदा रामा होत. आणि जर मारा मारा जर पटपट म्हणलं ना, मारा 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 मारा, त्याचं उलट रामा रामा झालं. आणि जे त्याने पद्मासन घातलं, काकू भजन करू लागला, मारा 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 मारा, आणि त्याचं रामा 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 झालं. काकू वाल्याने नुसतं देवाचं भजन केलं नाही, तर देवाला 12 वर्ष हाका मारल्या. कारण एखाद्याचं जर व्यवहारात रामेश्वर नाव असेल, तो जर आपल्या बराबरीचा असेल, जरा दूर असेल, तर आपण हाका मारताना कसं मारतो? ए रामा. म्हणजे याने 12 वर्ष देवाला हाका मारल्या, रामा रामा रामा. किती दिवस भजन केलं का तू? त्याच्या अंगावर माती चढली, वारूळ. आणि त्या वारुळाला संस्कृत मध्ये वाल्मिक म्हणतात, आणि त्याचं नाव पडलं वाल्मिक महाराज. आणि त्यांचा आश्रम आहे शरयू मातेच्या तीरावर. त्यांचा आश्रम कुठे? शरयू मातेच्या तीरावरती त्यांचा आश्रम आहे बरं का. शरयू मातेच्या काठावर. शरयू मातेच्या काठावर आता वाल्मिकी बरेचसे काही शिष्य मंडळी आहेत. मग तुम्ही म्हणतात आतापर्यंत तो वाल्याचा वाल्मिक झाला हे सांगितलं, पण त्याने रामायण का आलेलं हे आम्हाला सांगा ना. मग त्याचीच कथा आपल्याला सांगतो बरं का. अनेक दिवस होऊन गेले बरं का. वाल्मिकी त्या आश्रमामध्ये राहत आहेत. आश्रमामध्ये राहत असताना एक दिवसाचा प्रसंग आहे.
शैव मातेच्या तीरावरती स्नान करण्यासाठी चालले पा सोबत शिष्यमंडळ सोबत ते आणि शिष्य सोबत असताना एक या झाडावर एक चित्र पाहिलं त्याने एक कोच नावाचा पक्षी पाहिला. आता हे पक्षी मी पाहिलेला नाही बरं का, ग्रंथात श्लोक आला मी त्याचा श्लोक सांगतो मी तुम्हाला तो. आणि हा कोच आपल्या पत्नी बरोबर मिलन करीत होता मिलन आणि एका निषेधाने त्याला मारलं. कोणाला? त्या दोघांचं पती पत्नीचं मिलन म्हणजे आता नर मादी पक्षी दोन्ही होते आणि त्या दोघांचं मिलन होत असताना याने मारलं त्याला, त्या निषेधाने मारलं आणि मारल्याचं दृश्य पाहिलं ह्या वाल्मिकाने. आणि वाल्मिकाने पाहिल्याच्या नंतर त्याचा आला वाल्मिकाने एक शापवाणी विचारली. काय विचारलं? मानिसात प्रतिष्ठानत्वं गमनं शाश्वती स्तमः यत् क्रोध्य मिथुनादेकमवधी काममोहितम्. असा श्लोक उच्चारला. हे शापवाणी उच्चारली आणि उच्चारल्याच्या नंतर मग ती छंदात म्हणू लागली. मानिसात प्रतिष्ठानत्वं गमन शाश्वती स्तमः यत् क्रोध्य मिथुनादेकमवधी काममोहितम्. असं ते काय बोलू लागली? छंदात म्हणू लागली. आता वाल्मिकी हे म्हणतायत म्हणून यायचे शिष्यानेही त्याचा उच्चार करू द्या. तेही म्हणतात हेही म्हणतात वाल्मिकी आपल्या शिष्याला म्हणतात हे अरे मी शापवाणी उच्चारली ना, आता मी शापवाणी उच्चारली म्हणजे एखाद्याबद्दल वाईट बोलले परत परत काऊन बोलावं. पण बघ ना हे मला म्हणायला चांगलं वाटतंय. आणि मग काकू वाल्मिकाने ते उच्चार केला आणि वाल्मिकाने उच्चार केला शिष्याने उच्चार केला त्याचा निनाद तयार झाला आणि तो निनाद ब्रह्मदेवाच्या कानावर गेला आणि साक्षात ब्रह्मदेव त्यांच्या आश्रमात प्रगट झाले. वाल्मिकाने ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेवा अहो मी शापवाणी उच्चारली आणि का का परत केला त्याचा विचार करतो. त्या टायमाला ब्रह्मदेवाने सांगितलं अरे तुम्ही साधू आहेत आणि तुमच्या मुखातून आलेले जे शब्द आहेत ना त्याला श्लोकत्व प्राप्त झालंय. तो श्लोक झालाय कारण त्याचे 4 तुकडे झालेत आणि 32 अक्षराचा तो झाला. 32 अक्षराचा तो झाला म्हटले. मग म्हणले काही नाही आता हा जे श्लोक आहे ना या छंदाचे 32 अक्षराचा तुम्ही काय करायचं 32 अक्षराचा एक श्लोक तुम्ही रामायण लिहायचं. तुम्ही काय करायचं म्हणले रामायण लिहायचं. म्हणले पण अहो रामाचा जन्म व्हायचा राहिला ना, आता अजून रामाचा जन्म झाला नाही. अहो जर चरित्र लिहायचं असं तर ते अगोदर घडावं आणि मग लिहावं. रामाचा जन्म झालेला नाही ना. मग ब्रह्मदेवाने सांगितलं काही नाही तुला जसं मनात सुचलं ना तसं लिहा आणि तुम्ही जसं लिहणार तसा तो रामप्रभू वागणार. आणि तसंच वागावं लागलं का बोली रे वाल्मिक तैसेची करीन अनवरतो निदावीन नामा म्हणे. काकू वाल्मिकाच्या शब्दाच्या बाहेर जाता आलं नाही का रामप्रभू. वाल्मिकाच्या शब्दाच्या बाहेर जाता आलं नाही. आमच्या गुरुवर एक कथा सांगत असतात एवढी कथा सांगतो थांबतो बरं का 5 वाजतात एवढी कथा सांगतो थांबतो. काय झालं पण आत्ता सांगून जातो. लक्ष्मणाचं मेघनाथाचं युद्ध झालं. मेघनाथ म्हणजे कोण माहिती तुम्हाला? याला इंद्रजित म्हणतात. काय याला इंद्रजित म्हणतात? रावणाचा मुलगा आहे. इंद्रालाही जिंकण्याची शक्ती याच्यात होती म्हणून याला इंद्रजित म्हणतात. आणि मेघनाथ का म्हणतात? आकाशामध्ये ढगात जाऊन हा युद्ध करतो. मेघात जाऊन करतो म्हणून त्याला मेघनाथ म्हटलं जातं बरं. आणि मग लक्ष्मणाचं मेघनाथाचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्याच्या नंतर काही लक्ष्मणाने तो इंद्रजित मारला आणि इंद्रजित मारल्याच्या नंतर त्याचं डोकं उडालेलं त्याचं धड खाली पडलेलं आहे. आणि वानराने काय केलं त्याच्या डोक्यात फुटबॉल केला. बॉल त्याला राजाने मारू लागली. पण इकडे त्या मेघनाथाची पत्नी तिचं नाव सुलोचना ही पळतच आली रडू लागली आणि रडता का जर घरातलं कोणी जर गेलं असलं रडता व्यवस्थित रडत नाही काहीतरी बोलतात. काय बोलतात आता
जय राम जय जय राम. ते भजन करत होते. एका वानराने आवाज दिला, हनुमंता, अरे मोठं संकट आलंय, तू काय भजन करायला? एवढं हनुमंताने जय श्रीराम म्हणजे कोण आता कोण झाड उचलत होते. कोण हे म्हणजे आता कोण राहिला माझं राशी? अरे म्हणजे झाड खाली तुम्ही तिकडे तो एकनाथ जिवंत करायचा म्हणजे. हनुमंतरायने विचार नाही केला, काय नाही. ते म्हणजे कोणता शहाणा म्हणतो तू? कारण हनुमंतराय महाराज याची खरी सेवा, याच्या भय काय जीवन. अरे झाडाचा पाला ओरडून खाल्ला रामाचं काम केलं की रामप्रभूला घेतेच का? ते म्हणजे इकडे का पाहणारा हनुमंतराय आले, प्रभू रामचंद्रावर नमस्कार करा म्हणजे काय देवा? म्हणजे हनुमंतरा, अरे पाचच्या धापका धरतीमध्ये हा दवाई मारला ना. विचारच केला. हनुमंतराय म्हणजे मी एक ना तुमचा जावाई म्हणजे हो, इंद्रजी तुमचा जावाई, मग रावण तुमचा इवाई म्हणजे हो आमचा इवाई, आणि तुमची बायको कोणी कोणती तुमच्याच इवाई. अरे आमच्या वाघाला पण असा वाटलं कोण नाही म्हणजे लय बोलू नको, पण पोरगी पाहायला लय लढायची. आपल्याला हे जिवंतच करावं लागतं म्हणजे 2च मिनिटं थांबा. हनुमंतरायाने जी उडी मारली की वाजली त्याच्या आश्रमात. रामायणातून पानं घेऊन आली, लक्ष्मणाच्या हातून एकनाथाचा वध होणार आहे आणि राम प्रभूच्या पुढे ठेवलं. प्रभू वाल्मिकाने लिहिलंय की लक्ष्मणाच्या हातून एकनाथाचा वध होणार आहे. असं कुठंच लिहिलं नाही की याला जिवंत करायचं. करता येणार नाही, करता आलं काय? असं रामायण, पहिलं रामायण हे तयार झालं बरं का. यालाच म्हणायचं की वाल्मिकी रामायण. मग याच्याच आधारे नाथ महाराजांनी रामायण लिहिलं, भावार्थ रामायण म्हणतात. आणि याच्याच आधारे जे रामायण लिहिलंय ना, या तुळशीदासांनी जे रामायण लिहिलं त्याला वाल्मिकी रामायण, त्याला तुळशी रामायण म्हणतात. त्यालाच रामचरित्र मानस असून आले. अजून रामायणाचे आनंद रामायण, आध्यात्मिक रामायण, बरेचसे रामायणाचे प्रकार आहेत. या 2-3 रामायणाचा पुरावा मी आपल्याला ठेवतो. पण 5 वाजले बरं का. आपल्या कथेची वेळ संपली आणि मला पुढे कीर्तनाला जायचं. अजून आपल्याला 2-5 मिनिटं लागणार आरती करण्यासाठी. आजची झालेली सेवा प्रभू रामचंद्रजीच्या चरणी अर्पण करतो आणि तुम्हाला सर्व मंडळीला, सर्व मंडळीच्या चरणी अर्पण करतो. माझ्या गुरुजीच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. उद्या ठीक 2 ते 5 या वेळेमध्ये कथा होईल. करेक्ट 2 ते 5 या वेळेमध्ये कथा होईल. ज्या मावल्याला पूजा करायची त्यांना 1.5 लाख करून घ्यायची. कारण कथा झाल्याच्या नंतर कथाच ऐकायची, मला विक्षेप करायचा. प्रकाश महाराज उद्या इथपर्यंत घ्या बरं का, इथपर्यंत टाकून घ्या. पुरुष मंडळीला बसण्यासाठी भाऊजी मंडळी तुम्ही मागं बसले, आता मला तुमच्याकडे पुढं पाहिजे आहे का? उद्या तुम्ही पुढं बसा. उद्या करेक्ट 2 ते 5 वेळेमध्ये काय होईल, आपली राम कथा होईल. आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. माझ्या गुरुजीच्या चरणी अर्पण करतो. कथा ऐकत असताना थोडंफार नियम आहे बरं का. त्याला पाळायचं त्याला पाळा, सांगायचं काम माझं आहे. कथा ऐकत असताना 7 दिवस उपवास करून कथा ऐकायची. पाणी पण प्यायचं नाही 7 दिवस. महाराज आले, शेतकरी मंडळी आली, मग काय करायचं? मग काय करायचं? दूध पिऊन कथा ऐकायचं. म्हणजे अजिबात जमत नाही आम्हाला, 3 वेळेस खायचं. मग काय करा, एक टाइम जेवा आणि एक टाइम उठवा. जमन का? म्हणजे अजिबात जमत नाही. मग काय करा, आपण सकाळी 7ला उठला की नाश्ता करा, 9ला जेवण करा, दुपारी 1ला पुन्हा जेवा आणि पुन्हा डबा भरून घ्या. तर म्हणजे अर्थ काय, किती नाही जेवा पण कधी राम येणार नाही आणि झोप लागणार नाही. एवढ्या वेळेस कसं आहे, नियमाने ऐकली तर चांगलीच आहे, कथा ऐकायला चांगलीच आहे, पण नियमाने ऐकली तर अजून चांगली. दूध कसं आहे, त्याला बरं म्हणतात दूध गोड आहे, पण पुन्हा त्याच्या साखर टाकल्या चांगलं का वाईट? पुन्हा खोबरं किसून टाकलं, काजू बदाम टाकलं, पिस्ता टाकलं आणि खालून डाळ लावल्यावर अजून चांगलं केलं नाही. तसंच आहे, कथा ऐकायला चांगलीच आहे, पण नियमाने ऐकल्याला अजून चांगली बरं का. येत असताना ज्यांना शक्य होईल त्यांनी आपलं आपलं आसन घेऊन बसा. तसं तर सगळी टाकलेली. पुन्हा साधूसात इथं कोणी भांडत नाही, तर एकमेकीला भांडू नका, खोटं बोलू नका, सांगायचं काम बरं का माझं. अशी 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 जर नियमाने
ठेवलं पाहिजे परिसर. आणि इकडे तुमच्या गावातील जी तरुण मंडळी आहे ना, यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा. महाभारताचा ही सर्व तरुण मंडळी आम्ही त्या टायमाला गावात आलो ना, त्या टायमाला असं वाटलं की अयोध्येत आलो की काय. कारण इथं अब हर घर में एक ही नाम पूजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. मेरे भारत का हे तरुण मंडळी गेलंय ना. आता सर्व तरुण मंडळी सर्व ना घरी येतो. आता आरतीची यजमान चला आरतीसाठी चला आरतीसाठी चला चला आरतीची यजमान चला आरती मागली. बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो. नहीं कभी शैतान बनो. सदाचार अपना न सके तो सदाचार अपना न सके तो पाप में पग मत धरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना.